मागच्या काही दिवसांपूर्वीच उस्ताद झाकीर हुसेन यांचं निधन झालेलं आहे आणि ही बाब जरी दुःखाची असली, आज जरी आपल्यात ते नसले तरी त्यांचा ताल मात्र अनेकांमध्ये अजूनही तसाच आहे. आणि त्यामुळं शहरातल्या काही लोकांना एकत्रित करून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि माननीय राजेश मुंडे यांच्या संकल्पनेतून एक कार्यक्रम आम्ही साकार केला, जो 73 वादकांच्या तबला वादनातून झाकीरभाईंना आम्ही श्रद्धांजली देण्यासाठीचा हा कार्यक्रम आज घेतलेला होता. झाकीरभाई वयाच्या 73व्या वर्षी आपल्यातून निघून गेले, त्यामुळे 73 जणांनी एकत्रित येऊन तबला वादन करावं आणि त्यातूनच त्यांना श्रद्धांजली अर्पण करावी, असा आमचा तो संकल्प होता. आणि राजेश मुंडे यांच्या संकल्पनेनुसार हा कार्यक्रम आज आपण या ठिकाणी शहरामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये घेतला, जो माझ्या माहितीनुसार महाराष्ट्रातला आणि कदाचित देशातलाही पहिलाच कार्यक्रम असू शकतो. इतक्या मोठ्या संख्येनं मुलांनी, विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन हा कार्यक्रम करणं, असा हा बहुतेक पहिला कार्यक्रम आहे. त्यामुळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसनं मागच्या काही दिवसांपासून जी सांगीतिक परंपरा पुन्हा एकदा पक्ष पातळीवर या शहरामध्ये सगळ्यांसाठी सुरू केलेली आहे, त्याचीच एक कडी म्हणून हा कार्यक्रम अनावृतपणे आणि आपल्या सगळ्यांना अनपेक्षित असणारी जी घटना अचानक घडली आणि ती संगीत क्षेत्राशी निगडीत असल्यामुळं झाकीरभाईंना श्रद्धांजली देण्यासाठी आज शहरातल्या जवळपास 5-6 संगीत विद्यालयातल्या विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन या ठिकाणी तबला वादन केलंय. आणि त्यानंतर 5 जे नामांकित आहेत आणि उत्तम तबलावादक आहेत, त्यांचे गुरु आहेत, अशा लोकांनी 3 तालातून झाकीरभाईंना श्रद्धांजली अर्पण केली. त्याचा कार्यक्रम आज या ठिकाणी संपन्न झाला. शहरातल्या अनेक नागरिकांनी या ठिकाणी येऊन सगळ्या वादक कलावंतांचं कौतुक तर केलंच, पण एक झाकीरभाई आपल्यातून जरी गेले असले तरी आज मंचावरती 73 भविष्यातले झाकीरभाई तयार करण्याची धमक आणि ताकद या शहरामध्ये आहे आणि संगीत क्षेत्रात आहे. झाकीरभाई गेल्याचं दुःख निश्चितच आहे, पण ते दुःख उराशी न बाळगता त्यांनी दिलेला वारसा, संगीताचा वारसा पुढे नेण्याचं काम हे सगळे विद्यार्थी करू लागलेले आहेत. ही त्याची पावती आहे. आणि पुन्हा एकदा मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीनं झाकीरभाईंना श्रद्धांजली अर्पण करतो. थँक्यू. हे सगळे तबलावादक आपल्या शहरातलेच आहेत. आपल्या शहरामध्ये वेगवेगळे संगीत विद्यालय चालतात, त्यामध्ये तबला शिकणारे हे सगळे तबला शिकणारे आपल्या शहरातलेच विद्यार्थी आहेत, 73 जण. आताच काही वेळापूर्वी आमच्या मित्रांनी एक गोष्ट जी सांगितली की एकदा भारतीय वाद्य तुम्ही शिकलात तर जगातलं कोणतंही वाद्य वाजवू शकता. एकदा तबला, जर भारतीय तबला तुम्ही शिकलात तर जगातलं कोणतंही तालवाद्य तुम्ही वाजवू शकता. पण पाश्चिमात्य वाद्य जर शिकलात तर भारतीय वाद्य तुम्ही तितक्या प्रमाणात वाजवू शकत नाहीत. ही वस्तुस्थिती त्यांनी, तबलावादक शरद दांडगे आहेत, त्यांनी आताच या ठिकाणी आम्हाला बोलून दाखवली. त्यामुळे तबला हे भारतीय वाद्य आहे आणि भारतीय वाद्य हे मूळ वाद्य आहे. कोणतंही वाद्य, सुरवाद्य असेल किंवा तालवाद्य असेल, एकदा भारतीय वाद्य शिकलं तर जगातलं कोणतंही वाद्य वाजवता येतं. ही वस्तुस्थिती आहे. ही आज 73 विद्यार्थ्यांनी तबलावादन या ठिकाणी केलंय. याचा अर्थ पाश्चिमात्य संगीत शिकणारे सगळेच विद्यार्थी आहेत असं नव्हे, हे सगळे शुद्ध भारतीय वाद्य वाजवणारेच आहेत. त्यामुळे भारतीय वाद्याला आता काय किंवा भविष्यात काय कधीच मरण नाही. भारतीय वाद्यच मूळ वाद्य आहे, हे या विद्यार्थ्यांनी आज सिद्ध करून दाखवलेलं आहे. आवाहन असं संगीत क्षेत्रातल्या लोकांना इथं करण्यासारखं असं काही नाही, कारण सांगीतिक परंपरा आपल्या छत्रपती संभाजीनगरची खूप मोठी आहे. इथं खूप मोठे मोठे गायक आहेत, वादक आहेत, कलावंत आहेत. आणि फक्त अडचण अशी आहे की या सगळ्या कलावंतांना मंच उपलब्ध होत नाही. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून आज हे 73 छोट्यापासून ते मोठ्यापर्यंत तबलावादक एकत्रित आले. आणि आवाहन एवढंच आहे की भारतीय राष्ट्रीय काँग्रेसनं कार्यक्रम केलाय म्हणून जाणं न टाळता इथल्या सगळ्या कलावंतांनी, आपल्याला मंच मिळतो आहे आणि पुढे जाण्याची संधी मिळते आहे. ही कुठल्या का पक्षानं देईना, तो पक्ष बाजूला ठेवून तुम्ही आपण सगळे एकत्रित मिळून काम करूयात. आणि इथं खरं तर आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये एवढं पोटेन्शियल आहे की जागतिक पातळीवर देखील इथले कलाकार जाऊ शकतात. इतकी ताकद, इतकी शक्ती इथल्या सगळ्या गायकांमध्ये, वादकांमध्ये आहे, इथल्या कलाकारांमध्ये आहे. त्यांना आवाहन असं काही नाही, फक्त सांगणं एवढं आहे की इथून पुढच्या आमच्या प्रत्येक कार्यक्रमाला आज जशी उपस्थिती दर्शवली आणि मागच्या महिन्यात आम्ही जो कार्यक्रम घेतला त्यालाही उपस्थिती जी दिली तशीच उपस्थिती भविष्यातही ठेवा आणि एकमेकांचा हात धरून आपण पुढे जाऊयात. आपली संगीत परंपरा ही जगभर पोहोचवूयात. आपलं नाव? माझं नाव महेश अचिन तलवार, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. नमस्कार, मी सई प्रशांत बारापोटे. आज उस्ताद झाकीर हुसेनजी हे प्रात्यक्षिक रूपात जरी आपल्यात नसले तरी त्यांचे आशीर्वाद आपल्यासोबत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांच्या निधनाची बातमी आली. खरं तर ही गोष्ट कोणत्याच कलाकाराला मान्य नाही आहे की ते प्रात्यक्षिक रूपात आपल्यात नाही आहे, पण
तबलामधला देव माणूस आता आपल्यात नाही असं आपण म्हणू शकतो. तर त्यांना एक छोट्या प्रमाणामध्ये श्रद्धांजली त्यांच्या चरणी अर्पण करण्याची सर्व विद्यार्थ्यांची इच्छा आणि त्याला वासंती संगीत संस्थेचे प्रशांत बाराबोटे यांनी सर्वांना एकत्रित आणलं. माननीय राजेशजी मुंडे यांनी सहकार्य केलं आणि एक छोटीशी श्रद्धांजली आम्ही या कार्यक्रमात उस्तादजींच्या चरणी अर्पण केली. ते जरी आपल्यात नाहीत तरी ते आपल्याला एक शिक्षा देऊन गेलेत की हा तबला पुढे कसा न्यायचा. सगळ्या कलाकारांवर त्यांनी खूप मोठी जबाबदारी टाकलेली आहे. तर इथून पुढची तबल्यातली सेवा त्यांच्या चरणी अर्पण सगळेच जण करतील, कारण त्यांनी घराघरांमध्ये तबला पोहोचवण्याचं कार्य त्यांनी केलेलं आहे. शेवटी एवढंच म्हणू शकेल की असा देव माणूस होणे नाही. आणि हे जे 73 वादकांना एकत्रित आणायची कल्पना वासंती संगीत संस्थेच्या अध्यक्षा संगीता बाराबोटे यांच्या मनामध्ये आली आणि आम्ही सगळे एकत्र आलो. त्यामध्ये श्री शरदजी दांडगे, तसेच शिरीष गोसावी, सचिन शिंदे, दिगंबर शिंदे, गणेश डोळे, अनिल डोळे, दिनेश डोळे आणि सर्व डोळे परिवार यांचं सहकार्य आम्हाला लाभलं. तर शेवटी एवढंच म्हणेल की एका कलाकाराने आज संभाजीनगरच्या प्रत्येक तबला क्लास मधल्या तबला वादकाला एकत्र आणलं आणि हीच एकत्रता आम्ही पुढे टिकवण्याचा प्रयत्न करू आणि पुढची सेवा उस्तादजींच्या चरणी अर्पण करू. धन्यवाद. तरुण पिढी जी आहे पाश्चिमात्य संगीताकडे वळत आहे आणि तुम्ही शास्त्रीय गायन त्याच्याबद्दल काय तुम्ही तरुण पिढीला काय मेसेज देणार? भारताची संस्कृती जपणं हे प्रत्येक तरुण पिढीचं कर्तव्य आहे. आणि तुम्ही जगातलं कोणतंही संगीत घ्या, त्याचा जो फाउंडेशन म्हणतो आपण किंवा पाया म्हणतो, तर तो भारतीय शास्त्रीय संगीत हेच आहे. सारेगम पधनिसा आणि लईच्या पुढे काहीच नाही. स्वर आणि लईवर अख्खं संगीत उभं आहे आणि तालावर उभं आहे. तर मग भारतीय पाश्चात्य संगीत हे सर्वांनी शिकायलाच पाहिजे. माझं असं पर्सनली मत आहे की भारतीय शास्त्रीय संगीतासोबत पाश्चात्य संगीतही शिकायला पाहिजे. कारण जेव्हा एका कलाकाराला पूर्ण अभ्यास असतो तेव्हाच तो एक कलाकार म्हणून आपल्या समोर प्रस्थापित होऊ शकतो. जसं की उस्ताद झाकीर हुसेनजी यांनी खूप फ्युजन्स पण वाजवले, ते लाईट म्युझिक पण वाजवायचे. ते भारतीय शास्त्रीय संगीत तर त्यांचं महत्वाचंच होतं, त्यांचं ते मेन होतं. पण प्रत्येक संगीताला समान दर्जा आज उस्ताद झाकीर हुसेनजी यांनी दिला. आणि मलाही असं वाटतं की पाश्चात्य असो किंवा भारतीय शास्त्रीय संगीत असो, संगीत हे कॉमन आहे दोघांमध्ये आणि ते पुढे टिकावं. आणि भारताची जी शास्त्रीय संगीताची संस्कृती आहे ती नव्या पिढीने जपावी. आपलं नाव सांगा. सई प्रशांत बाराबोटे. आताच काही दिवसापूर्वी उस्तादींचं निधन झालं. अचानक ही बातमी सगळ्या चॅनलवर आली आणि अक्षरशः म्हणजे मी पाहिलं की मुलांच्या डोळ्यात पाणी यायला लागलं की असं कसं काय झालं. तर ज्यांनी घराघरात तबला पोहोचवला, प्रत्येकाच्या मनात तबला पोहोचवला आहे, आज तेच नाही राहिले म्हणजे कसं काय होईल. आता भारतीय संगीताचं तालवाद्याचं कसं होईल हा प्रश्न आज एक 4-5 दिवसापासून सतावत होता. पण आज त्यांना श्रद्धांजली देण्याच्या निमित्ताने वासंती संगीत विद्यालय आणि आपल्या शहरातले संभाजीनगरमधले जे तालवाद्याचे जे विद्यालय ते सगळे एकत्र आले आणि मुंडे साहेबांनी सगळ्यांना एकत्र आणून एक श्रद्धांजलीचा कार्यक्रम जो आज इथे सादर केला आहे त्याला खरंच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. आणि असं वाटतंय की उस्तादजींनी जे बीज रोवलंय, आज लहान लहान मुलांनी देखील खूप तबल्या म्हणजे 73 मुलांनी तबला वादन केलंय की आज आपल्या या छोट्याशा शहरात जर पाहिलं भारताच्या दृष्टीने एवढे तबला वादक आहे तर भारतात किती तबला वादक त्यांनी तयार केलेत आज जर तसं पाहिलं तर. आणि तबला वादकांची एक मोठी पिढी आज तयार ते आपल्या मागे सोडून गेलेत आणि ते दायित्व आज या सगळ्या पिढीवर आलंय आणि आता ही पिढी ते आरामशीर ते पेलू शकते असं मला वाटतं. आणि हा तबला पूर्ण जगभरात परत पसरवायचा आहे आणि हीच त्यांना खरी श्रद्धांजली होईल असं मला वाटतं. माझं नाव शरद कुमार राधाकृष्ण दांडगे, छत्रपती संभाजीनगर, तबला वादक.
ओम शांति शांति शांति। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.